सर्वांना रामकृष्ण हरी. मोहिनी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज मोहिनी एकादशी. सर्वप्रथम एकादशी म्हणजे काय ते पाहूया. तर एकादश म्हणजे 11. पंच कर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय आणि 11वं मन यांना मिळून 11 अंक पूर्ण होतो. तर या 11 इंद्रियांना वश करून भगवंताच्या चरणी लीन करणं म्हणजे एकादशी होय. तर एकादशी उपवास. उपवास म्हणजे उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणं. तर भगवंताच्या जवळ तनानं मनानं राहणं म्हणजे उपवास होय. तर एकादशी आणि सोमवार व्रत हे दोन व्रत शास्त्राने माणसाला करण्यासाठी परवानगी दिलेली आहे. प्रत्येक मनुष्याचं कर्तव्य आहे की सोमवार व्रत आणि एकादशी व्रत हे दोन व्रत करावेत. याला पुरावा आहे महाराज. जगद्गुरु तुकोबाराय आपल्या गाथ्यामध्ये म्हणतात, एकादशी व्रत सोमवार न करीती कोण त्याची गती होईल नेनो. तर तुकोबाराय म्हणतात, एकादशी व्रत आणि सोमवार व्रत न करणाऱ्याची गती कोणती होईल सांगता येत नाही. म्हणून प्रत्येकानं एकादशी व्रत आणि सोमवार व्रत केलं पाहिजे. आजचा दिवस हा जास्त शुभ आहे, कारण आज सोमवारही आहे आणि एकादशी व्रतही आहे. म्हणून मोहिनी एकादशी ही शुभदायी आहे. तर मोहिनी एकादशीचा संदर्भ या ठिकाणी लागतो जेव्हा भगवान श्री विष्णूंनी मोहिनी अवतार धारण करून असुरांच्या हातातला अमृताचा कलश आपल्या हातामध्ये घेतला आणि देवांना अमृतपान करविलं. याचाच अर्थ असत्याकडून सत्याकडे जाण्याचा मार्ग किंवा असत्यावर सत्याचा झालेला विजय. तर एकादशी व्रत करणं याला दोन दृष्ट्या जास्त महत्व आहे. पहिलं पारमार्थिक दृष्ट्या महत्व आहेच, त्याचप्रमाणे वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा माणसानं एकादशी व्रत केलं पाहिजे. आपण दररोज अन्नाचं सेवन करतो. दररोज अन्नाचं सेवन केल्यामुळं आपल्या पचनशक्तीवर लोड येतो आणि पचनशक्ती मंदावते. पचनशक्ती जर सुधारायची असेल तर प्रत्येक मनुष्यानं दर 8 दिवसाला किंवा 15 दिवसाला एक तरी उपवास केला पाहिजे. मग उपवास केल्यानंतर आपली पचनशक्ती सुधारते, कारण पचनशक्तीला आराम मिळतो. म्हणून पारमार्थिक दृष्ट्या आणि वैज्ञानिक दृष्ट्या उपवास करणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून प्रत्येकानं एकादशी व्रत केलं पाहिजे, सोमवार व्रत केलं पाहिजे. सर्वांनी आज मोहिनी एकादशी व्रत नक्की करा. मोहिनी एकादशीचं फळ. तर मोहिनी एकादशी व्रत केल्यानंतर मोह माया यातून मनुष्याची सुटका होते आणि मोक्षाची प्राप्ती होते. कारण मनुष्य देह हा दुर्लभ आहे आणि या दुर्लभ मनुष्य देहामध्ये एकादशी व्रत करणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण सगळ्या व्रतामध्ये सर्वश्रेष्ठ व्रत म्हणजे एकादशी व्रत आहे. सगळ्या व्रतांचा राजा म्हणजेच एकादशी व्रत आहे. म्हणून प्रत्येकाने मोहिनी एकादशी व्रत केलं पाहिजे. सर्वांना मोहिनी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. रामकृष्ण हरी.